नमस्कार शेतकरी मित्रांनो, की आज हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आपल्यासमोर आज घेऊन आलेलो व्हिडिओ तो म्हणजे स्वीट कॉर्न मका। तर ह्या शेतकऱ्यांनी स्वीट कॉर्न मका उन्हाळ्यामध्ये लागवड केलेली होती आणि ती आता चांगली आलेली आहे। आता ह्या शेतकऱ्यांनी बघा की माधुरी ह्या नावाची व्हरायटी त्यांनी निवड केलेली होती। आता ही लागण करायच्या पूर्वी जी पूर्व मशागत आपण करतो खोल नांगरट करून, की आपण त्याच्यामध्ये एक 3 ते 4 डंपिंग टेलर की शेणखत चांगलं कुजलेलं शेणखत मिसळून जर आपण जमिनीमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर 2.5 फुटाची सरी सोडायची आहे। त्याला मोठी सरी सोडायची नाही आहे, 2.5 फुटाची सरी सोडायची आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रत्येक सरीला 1.5 फुटावरती मक्याची जर लागण केली तर ह्यापासून येणारं जे उत्पन्न आहे ते चांगलं मिळू शकतं। आता ह्याच्यावरती कीड वगैरे दुसरी कुठली नाही, तर याच्यामध्ये फक्त थोडीशी अळी येते। अळी म्हणणे लष्करी अळी वगैरे येऊ शकते, तर त्याचं 1-2 फवारण्या घेऊन आपण त्या लष्करी अळीचा कंट्रोल जर केला तर आपल्याला हे स्वीट कॉर्न मक्यापासून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकतं। आता शेतकरी बंधूंनो बघा की 2 ते 2.5 महिन्या 2.5 ते पावणे 3 महिन्यात निघणारं हे पीक आहे आणि 2.5 ते पावणे 3 महिन्यामध्ये जर आपण आपलं रान जर मोकळं होणार असेल आणि याच्यापासून आपल्याला जर उत्पन्न चांगलं मिळणार असेल तर आपण स्वीट कॉर्न मक्याची जर लागवड केली तर सगळ्यात चांगलं होऊ शकतं आणि आपल्याला दाखवू शकतो पासून त्याला चांगलं उत्पन्न मिळालं असतं। आपण बघू शकता की मकाचं पीक छान आलेलं आहे आणि कणसं पडलेली आहेत आणि उन्हाळ्यामधील हा मका असल्यामुळं आपल्याला जितकी जाडी ह्याची मिळायला पाहिजे होती तेवढी मिळाली नाही आणि त्याच्यामुळं की शेतकरी बंधूंनो बघू शकता आपण हा मका आहे की हा तयार झालेला आहे मका आणि हा शेतकरी एक 8 ते 10 दिवसात हा मका बाजारात घेऊन येणार आहे। आणि ह्या पद्धतीने जर आपण स्वीट कॉर्न मक्याची जर लागण केली तर नक्कीच आपल्याला यातून कमी कालावधीमध्ये 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपल्याला चांगले पैसे मिळणार आहे आणि परत आपलं 1-2.5 महिन्यानंतर आपलं रान मोकळं होऊन की आपण ह्याच्यामध्ये दुसरं पीक घेऊ शकतो। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्या पद्धतीने जर मक्याची लागण केली तर ह्याच्यामध्ये 2 ते 2.5 महिन्यामध्ये खूप चांगलं सारं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे। हे बघू शकता मका कसा कणसं लागलेली आहेत। आता ह्या शेतकऱ्यांनी थोडंसं की बरोबर 1.5 फुटाचं अंतर ठेवण्याऐवजी थोडासा हा मका थोडासा जवळ घेतलेला आहे। त्याच्यामुळं की आपण ही चूक करायची नाही की बरोबर 1.5 फुटावरती जर मका घेतला तर कणीससुद्धा चांगलं फुगतं आणि मक्याचं पीक चांगलं येऊ शकतं। तर ह्या पद्धतीनं आपण लागवड केली आणि जर आपण मक्यापासून जर उत्पन्न घ्यायचं म्हणलं तर चांगलं उत्पन्न येऊ शकतं आणि त्यामुळं शेतकरी बंधूंनो की आपण त्या पद्धतीनं मक्याची लागवड करून आपण त्याच्यामध्ये भरघोस उत्पन्न घेऊ शकता की आणि ह्याचे खताचं नियोजन जर आपण बघितलं तर ह्याच्यासाठी 150 किलो युरिया की 140 किलो फॉस्फरस आणि 40 किलो पोटॅश हा खताचा डोस आहे। हा बेसल डोस आपण वापरून मगच मक्याची जर लागण केली तर मकाचं पीक चांगलं येऊ शकतं। शेतकरी मित्रांनो की माझ्या ह्या व्हिडिओला की लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।